त्यांनी आपल्याकडे शेवई मशीन पण घेतलेली आहे, मळायची मशीन पण घेतलेली आहे, कटिंग मशीन पण घेतलेली आहे. पापड बनवायला लागले ना त्याच्यामुळे गिरायकांचा जास्त रिस्पॉन्स भेटायला लागला मला. आता हेच आपण त्याच्यानंतर ह्याच्यात मळायचं. नाही हे पीठ आहे ना ह्या मशीन मध्ये घालायचंच नाही, पीठ उकडून घ्यायचे सगळे उकडून पीठ घ्यायचे. आपण फक्त डाळीचे जे पीठ आपण पापड बनवतो ना ते फक्त ह्या मशीन मध्ये मळायचे. आपल्याला सगळं मसाला हे घालून. आणि जे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, उपवासाचे पापड, आता उपवासाचे पण बनवले. ताई आणता का वरती जाऊन? थोडासा शाबू चिकटपणा येण्यासाठी. त्याच्यात मळून घ्यायचं. नाही मळायचेच नाही ते पीठ, हे पीठ उकडून घ्यायचे. हा फक्त डाळीची पीठ आहेत ना मशीन मधून घालायचे. हा 1 किलो पीठ घेतलं आपण मोजून. आणि कुकरचा डबा आहे ना माझ्याकडे तेव्हा तिथं डबा आहे तो 1.5 डबा पाणी घ्यायचं, आदळून ठेवायचं, त्याला उकळी घालून द्यायची चांगली. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं, 1.5 चमचे पापड खार टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार जिरं पावडर, म्हणजे जाडसर जिरं हे करायचं, एकदम बारीक नाही करायचं. परत तीळ, तुम्हाला त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काय घालायचं ते घालून त्याच्यामध्ये पीठ घालून चांगला हटून घ्यायचं. हटून घेतलं ना की पीठ काढून ताटामध्ये मळायचं. मळल्याच्या नंतर आहे ना त्याचे हुंडे करायचे, दुसऱ्या पातेल्यात पाणी ठेवायचं, चाळणी ठेवायची त्याच्यामध्ये. त्याचे हुंडे ठेवून ते पाणी 15 ते 20 मिनिटं त्याला वाफ द्यायची चांगली. आणि वाफ झाली की मग असे हुंडे तयार होतात. मशिनीमध्ये घालायचे लगेच. तुम्हाला बघायचं मशीनमध्ये बघा. आपल्याला जाड पातळ जसा पाहिजे तसा घेता येतो. हो आणि काय नाही एकदम फास्ट पण करू शकतो आपण आणि स्लो पण मशीन करू शकतो. आणि काहीच नाही अडचण. पापड पण आहे ना चांगला व्यवस्थित कट होऊन पुढे येतो. आणि हे ना असं वेस्ट पीठ येतं ना ते असं ह्याच्यामध्ये जमा होतं आपोआप आणि पुढं आल्याला पापड असा काढून घ्यायचा. हो काय नाही सगळं इजी, एवढं काय अवघड नाही मशीनवर, सोपं आहे सगळं. हे का बघा तुम्ही हातामध्ये घेऊन. हो बघा आणखीन वाळल्याच्या नंतर आणखीन हा पातळ होतो. हो तो पुढं हां आता हे कसं हां लहान पोरांना पण तळून द्यायला छान आहे, चांगले आहे खायला पोरांसाठी. हो काढा आपल्याला पाहिजे असेल तरी पण आपण काढू शकतो, नसेल पाहिजे असेल तर हां आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. हां हो हो आणि हाच ही साईज जास्त चालते, रेग्युलर ही साईज चालते जास्ती. हो जाडी बरोबर आहे जास्त नाही ह्याच्यावर आहे आपल्याला. हां आपल्याला कसं जाड पाहिजे असेल तरी पण आपल्याला घेता येतं. खाली हां बरोबर. मी का मला जसं पाहिजे तसं मी घेते, असं म्हणजे त्याच्यावर आकडे नाही आहेत की 1-2, आपल्याला साईज जशी पाहिजे तसं आपण. हां हो आणि मेन म्हणजे आपण आहे ना ह्याच्यावर पुऱ्या पण काढू शकतो कार्यक्रमाच्या. ह्या पुरी साईज आहे, ह्याच्यावर आहे ना कणिक चांगली मळून घेतली ना की आपण कार्यक्रमाच्या घरच्या कार्यक्रमाच्या सुद्धा पुऱ्या काढू शकतो आपण याच्यावर. हो कणिक मळल्यानंतर कोणते पण कणिक मळलं तरी ह्याच्यावर तयार होतं. हो ह्याच्यात करायचं म्हटलं ना की बरेच प्रकार होतात, आपल्याला जसं सुचल तसं करत राहायचं. नाही काढलं म्हणलं इथं त्या भावाने विचारलं इथं कुठं दाखवायचं. हां नाही मी आमच्या एवढ्या सगळ्या भागात मीच म्हणजे पहिलं सुरुवात माझा बिझनेस झालाय. आणि तरी मला ना जे येते ते म्हणते की आणखीन तुम्ही जरा थोडी माहिती करा, म्हणजे आणखीन गिराईक वाढायलाच लागले गिराईक. नाही वाढणार. हो कस्टमर पर्यंत म्हणजे आता कसं तुम्हाला माहिती झालं, तुम्ही ह्यांना सांगितलं असं साखळीसारखं म्हणजे झालंय. आणि आता बऱ्याच ओळखीचे आहेत ना ते त्यांच्या पुढे ओळखीच्यांना सांगते असं. नाही मी आणखीन दुकानापर्यंत नाही गेलेले, घरगुतीच आहे ते सगळे. हो घरच्याच ऑर्डर आहेत मला. मार्केटिंग महत्वाचं पण मला ती वेळ पण भेटला पाहिजे हे काम सोडून आता एका ह्यांना घेतलंय मी का माझ्या बरोबर. आणि पुढे वाढलं तर परत आणखीन एखादी दुसरी मला आणखी नाही ना पुढच्या वेळेस मला ड्रायर मशीन घ्यायचंय. आता मला मी म्हटलं ना मला ड्रायर मशीनची पण आता गरज लागेल पुढच्या वेळेस. हो नमस्कार. नमस्कार. चला तर आज एक शिरूरमधून एक कस्टमर आले, त्यांनी आपल्या PNP मधून एक मशीन घेतली होती, त्यांनी भेट घेतली. तरी त्याला आपण त्यांना प्रश्न विचारू. ताई तुम्ही कुठून आला? वडगाव रासाई, शिरूर तालुका. काय तुमचा व्यवसाय काय? कुरड्या, पापड्या, सांडगं. आता पापड बनवायची मशीन पाहायला आली. तुम्ही आमच्या कस्टमरला भेटला, कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, मशीन चांगली आहे. पाहिला नमुना कसं आहे, साईज पण छान आहे, साईज चांगली आहे आणि सगळंच व्यवस्थित आहे, माहिती सगळी. पापड हे पापड साईज छान आहे, तांदळाचे पापड येते.
दिसते ही साईज छान आहे.